नमस्कार, मी पल्लवी फुले स्टार सिटी वनच्या स्टार डॉक्टर्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपल्या सोबत स्टार डॉक्टर्स यामध्ये आपले स्टार डॉक्टर आहेत डॉक्टर गजानन जाधव। सध्या दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुषांमध्ये केस गळती ही समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते। या समस्यांवर योग्यरित्या मार्गदर्शन व उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण होते। पण पुण्यातील हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर गजानन जाधव हे या क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करत असून यशस्वी केस प्रत्यारोपण प्रक्रिया करून त्यांनी राज्यात नावलौकिक संपादन केलं आहे। त्याचबरोबर देशात मानाचा समजला जाणारा IFA म्हणजे इंटरनॅशनल फेम अवॉर्ड 2018 आणि आशिया हेल्थ केअर एक्सलन्स अवॉर्ड 2019 यांनी देखील त्यांचा सन्मान झाला आहे। आज प्रत्येकांना केस गळतीची समस्या जाणवते। या समस्यांवर रामबाण उपाय म्हणून आणि अतिशय माफक दरात उपचार करणारी संस्था म्हणून नागरिक फॉलिकल ला डेन्सिटी या संस्थेकडे पाहतात। अशा या संस्थेचे व जागतिक कीर्तीचे हेअर ट्रान्सप्लांट सर्जन डॉक्टर गजानन जाधव यांच्या कार्यावर स्टार सिटी वनने टाकलेला हा प्रकाशझोत। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आपलं। आजकाल तरुणाईंमध्ये केस गळती ही समस्या खूप जाणवते। आधी वयस्कर लोकांमध्ये ही समस्या प्रामुख्याने जाणवायची, बट आता तरुण जे आहेत 20ल्या तरुणांमध्ये सुद्धा ही समस्या फार जाणवते। तर याची मुख्य कारणे काय आहेत? मुख्यतः केस गळतीचा हा प्रश्न आहे आज सगळ्यात जास्त तरुणाईमध्ये आहे। त्याचे मुख्यतः दोन कारणं आहेत। एक महत्वाचं कारण जे असतं की केस गळती कशामुळे होते, तर केस गळतीचं मेन कारण जे आहे ते आहे अनुवांशिकता सुरुवातीला, आणि अनुवांशिकतेनंतर सेकंड मेन कारण जे आहे ते लाईफस्टाईल। आज जी आपण लाईफस्टाईल जगतोय ते पहिले जे कारण आहे त्याला ऍग्रिवेट करते। म्हणजे पहिल्या कारण जे आहे ते की आपण अनुवांशिकता जी म्हणतो की अनुवांशिकतेनंतर केस गळायचे, राईट, तर ते 30, 35, 40 नंतर गळायचे। पण आज 20व्या वर्षातला तरुण टकला होतोय, 22व्या वर्षातला मुलगा कॉलेजमध्ये टकला होतोय। याचं कारण हे आहे की आपलं जे शरीरामध्ये हॉर्मोन्स असतात त्याचं नाव असतं DST म्हणजे डायहायड्रोटेस्टेरोन नावाचा हॉर्मोन मेल्स मध्ये असतो, तर त्यामुळे केस गळती लवकर स्टार्ट होते। तर आज जो स्ट्रेस आहे, जी लाईफस्टाईल आहे, जेवायला आपण म्हणजे म्हणतो की न्यूट्रिशियस डाएट नाही मिळत आहे, व्यायाम कमी झालेला आहे, स्मोकिंग आहे, रात्रीचं जागणं आहे, नाईटचे जॉब्स आहेत बऱ्याच ठिकाणी, लहान मुलांमध्ये आपण पहिल्यापासूनच कॉम्पिटिशन स्टार्ट केली गेली आहे। हे सगळे कारण जे आहेत त्याला असं म्हणूया की असं बघूच की आपल्या वडिलांमध्ये टकलेपणा होता, तो जीन्स आपल्यामध्ये पण येतोय, पण एवढ्या लवकर नको यायला, राईट। 30+ नंतर आला तर ठीक आहे, पण 20व्या वर्षात येण्याचं रिझन हे आहे की जे हॉर्मोनचं लेवल आहे, आज DST हॉर्मोनची लेवल आहे ती खूप लवकर वाढते आहे, ज्या वयात वाढायला नको त्या वयात वाढते, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम फार लवकर क्रिएट होत आहे। तर हे जे कारण आहेत हे मुख्यतः हे मेन कारण आहे। माणसांमध्ये आणि बायकांमध्ये वेगवेगळी कारणं असतात। स्त्रियांमध्ये कारणं जे असतात मुख्यतः हॉर्मोन असतं, खाण्यापिण्यामध्ये जे व्हिटॅमिन D ची डेफिशियन्सी असते, थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात, किंवा अनुवांशिकता सुद्धा काही प्रमाणात असते की आईना त्यांच्या आईला वगैरे होता प्रॉब्लेम म्हणून तो मुलीमध्ये पण आला। पण जो मुख्यतः मेल मध्ये प्रॉब्लेम असतो, जो माणसांमध्ये असतो, पुरुषांमध्ये असतो, तो मुख्यतः हा फॅमिलीलाच असतो, आणि त्याच्यामध्ये आपण टॉपअप म्हणूया की ते स्मोकिंग आहे, खाण्यापिण्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, न्यूट्रिशन भेटत नाहीये, हे सगळ्यामुळे त्याला अजून ऍग्रिवेशन मिळतं। तर हे मुख्यतः मेन कारण आहे त्याच्यामध्ये की आज हेअर फॉल किंवा आपण केस गळती होत आहे। ओके, तर मग या कारणांवर उपाय म्हणून कोणकोणते ट्रीटमेंट्स आता अवेलेबल आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस केस गळती सुरुवात होते तर त्यावेळेस आम्ही म्हणतो की तुम्ही त्याचे मेन कारण शोधले पाहिजे। म्हणजे तुमच्या कारणाच्या मागे जे कारण आहे, म्हणजे केस गळतीच्या मागे जे मुख्य कारण आहे अनुवांशिकता आहे, तुमची लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहे। जर लाईफस्टाईल प्रॉब्लेम 20 इयर्स ऑफ एज मध्ये ज्यावेळेस मी कन्सिडर करेल की एखाद्या मुलाला टकलेपणा येतो किंवा केस गळती स्टार्ट होते, तर मी त्याला बेसिकली सांगेल की तुम्ही न्यूट्रिशनवर ध्यान द्या, तुम्ही योगा करा, प्राणायाम करा, हेल्दी लाईफस्टाईल घ्या, दररोज फळं खा, एक प्रोटीनचा आहार वाढवा, आणि नंतर मी माझ्या ट्रीटमेंटमध्ये जाईल की तुम्हाला काही मेडिसिन्स असतात ज्याच्यामध्ये आपण की न्यूट्रिशन सप्लिमेंट करतो, काही मेडिसिन्स असतात की लोकल ऍप्लिकेशन्स असतात, काही लोशन्स असतात,
मिनॉक्सिडिल नावाचं लोशन असतं, फिनस्ट्रेट नावाचं लोशन असतं, काही गोळ्या फिनस्ट्रेट नावाची गोळी पण येते की ज्याच्यामध्ये हॉर्मोनची लेवल कंट्रोलमध्ये केल्या जाते. पण 20व्या वर्षामध्ये आपण हॉर्मोनची लेवल कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत नाही, बिकॉज लग्न व्हायचं बाकी आहे, बऱ्याच गोष्टी आहे. तरी त्या वयामध्ये हॉर्मोनचं कंट्रोल करणं तर प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून आपण सुरुवातीला न्यूट्रिशन थेरपीवरती जास्त भर देतो आणि सोबत नवीन ट्रीटमेंट आलेल्या आहेत, लेझर थेरपी आहे, PRP, मेसोथेरपी, डर्मा रोलर, ह्या बऱ्याच ट्रीटमेंट अवेलेबल आहे मार्केटमध्ये, सायंटिफिकली प्रूव्हन आहे की ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं. पण सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे त्याला आपण ऍड्रेस करतो, त्याला पहिले ट्रीट करण्याचा प्रयत्न करतो. फिमेल्स आहे, फिमेलमध्ये थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे का, हिमोग्लोबिन कमी झालेला आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा पहिले आपण आयडेंटिफाय करतो आणि नंतर ट्रीटमेंट स्टार्ट करतो. केस गळतीसाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. पण जर टकलेपणा आलेला आहे ऑलरेडी, टकलेपणा म्हणजे काय असतं, केस हे जे असतात ते मुळापासून गायब झालेले असतात, तिथे मूळच नसतात. त्यामुळे आपण कितीही त्यांना ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तिथे परत केस येत नाही. हा मेन प्रॉब्लेम असतो. मग या ठिकाणी आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटेशन शिवाय दुसरा काही ऑप्शन राहत नाही. ओके, मग हे हेअर ट्रान्सप्लांट हे नेमकी कशी शस्त्रक्रिया आहे? हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे बेसिकली काय असतं, स्वतःचीच केस असतात, असे स्वतःलाच लावले जातात. एक बेसिक कन्सेप्शन आहे. युजली काय असतं, टकलेपणा ज्यावेळेस स्टार्ट होतो ना, ते मॅनिक्युअर झाली तर मी तुम्हाला समजून सांगतो त्याच्यावर ते एक्झॅक्टली कसं असतं. सपोज हा एक माणसाचा स्कॅल्प आहे, ठीक आहे. टकलेपणा युजली फ्रंटने इथनं स्टार्ट होतो, इथने स्टार्ट होतो, किंवा मागचा टॉप जो असतो त्याला आपण क्राउन म्हणतो, इथने स्टार्ट होतो. ओके, तर ज्यावेळेस टकलेपणा असतो सुरुवातीला काही ग्रेड्स असतात, म्हणजे इथं थोडा पुढचा भाग गेलाय, मधला भाग गेला की शेवटपर्यंत गेला. ग्रेड 1 to ग्रेड 7 असे टकलेपणाचे ग्रेड्स असतात. आता कधी पण टकलेपणा हा मागच्या साईडने इथनं कधीच कुणी टकला नसतो, ठीक आहे. याचं रिझन हे असतं की या ठिकाणी हॉर्मोनचा इफेक्ट होत नाही. त्यामुळे आपण काय करतो, हे मागच्या भागातले केस जे असतात, ह्या भागातला जो असतो, ह्या भागातले केस मुळापासून काढले जातात. हे जे केस असतात हे मुळापासून काढले जातात. आणि सपोज समोर ह्या भागामध्ये टकलेपणा आहे तर इथे हे केस मुळासकट लावले जातात. याच्यामध्ये फक्त लोकल म्हणजे भूल दिल्या जाते. एनेस्थेशिया जो असतो हा फक्त या चमडीवरती इथे असतो आणि समोर असतो, जेणेकरून तुम्हाला ऑपरेशनच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. पेशंट पूर्णतः शुद्धीवर असतो, चमडीवर फक्त भूल असते. पेशंट बोलू शकतो, जेवण करू शकतो, इव्हन गाणे सुद्धा ऐकू शकतो. सर्जरी एवढे कम्फर्टेबल सर्जरी असते. फक्त एक सिंपल प्रिन्सिपल, मागचे केस काढणे, पुढे लावणे, केस परत यायला लागतात, परत वाढतात, टकलअप करू शकता, कटिंग करू शकता, केस परत येतात. दिस इज अ व्हेरी सिंपल प्रोसिजर आहे. वरच्यावर प्रोसिजर आहे, कुठल्याही प्रकारचे टाके पडत नाही. आजकालच्या प्रोसिजरमध्ये कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही पेशंट. सामान्य लोकांमध्ये खूप भीती आहे या शस्त्रक्रिये बाबतीत किंवा एक गैरसमज आहेत. तर याचे काही दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स किंवा एक चिरंतन काल जाणारे काही दुष्परिणाम आहेत? मुख्यतः काय झालं, सुरुवातीला जी ऑपरेशनची पद्धत असायची त्याला आपण स्ट्रिप टेक्निक म्हणायचो किंवा FUT म्हणायचो. त्याच्यामध्ये काय असायचं, मागच्या साईडने पूर्ण पट्टी काढल्या जायची स्किनची आणि टाके पडायचे 20 ते 25 टाके. त्यामध्ये रक्तस्राव वगैरे थोडाफार जास्त असायचा, त्यावेळेस लोक घाबरायचे. पण ती टेक्निक आता चेंज झालेली आहे. आता कुठल्याही प्रकारचे टाके पडत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग होत नाही याच्यामध्ये. त्याच्यामुळे याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही आता सध्या, फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड थिंग की ह्या पेशंटला आता ऍडमिट करण्याची गरज नाही. पेशंट सकाळी आला, संध्याकाळी घरी जाऊ शकतो, ठीक आहे. इव्हन पेशंट ऑपरेशनच्या दरम्यान ब्रेक घेऊन चहा, कॉफी, जेवण सुद्धा करू शकतो. इथपर्यंत सिंपल प्रोसिजर झालेली आहे. त्यामुळे ऑपरेशन मध्ये सच पेन वगैरे फारसा काही नसतो. ऑपरेशनच्या सेम डेला पेशंट घरी जाऊन जेवण करू शकतो, गोळ्या घेऊन झोपू शकतो शांततेने. फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड थिंग, ब्लिडिंगचा विषय नाहीये. आता बरेच लोक म्हणतात डोळ्यावरती सूज येते किंवा डोळ्यात दृष्टी जाते किंवा नंतर पागल होतो पेशंट, किंवा बरेच लोक म्हणतात की सतत डोकं दुखत राहतं. हे म्हणायच्या गोष्टी आहेत. डोकं दुखण्याचे हजारो कारण असतात. फक्त हेअर ट्रान्सप्लांट केल्यामुळेच डोकं दुखतं असं नाहीये. बरेच पेशंट आहेत की जे डोकेदुखीसाठी गोळ्या खातात, पण याचा अर्थ तो नाहीये. कसं असतं, कधी कधी काही गोष्ट घडल्यानंतर आपण त्याला कोरिलेट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून हे प्रॉब्लेम्स असतात. काही लोक म्हणतात कॅन्सर होतो. कुठेही जगामध्ये एकही केस रिपोर्टेड नाही की ज्याच्यामध्ये कुठे कॅन्सर झाला किंवा पेशंट वेडा झाला किंवा पेशंटला लॉंग टर्म काही साईड इफेक्ट झाले किंवा पेशंटचं कंटिन्यू डोकं दुखलं कधी थांबलंच नाही, असं कुठेही झालेलं नाहीये. हे फक्त लोकांच्या गैरसमजुती आहेत, ज्याच्यामुळे लोकांना असं वाटतं हा ऑपरेशन नंतर कधी कधी जडपणा राहतो डोक्यामध्ये, पण तो एक साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये तो पण क्लिअर होतो. कारण की काही नस असतात तिथल्या छोट्या छोट्या, जे आपण म्हणतो की सेन्सेशन झाली डायरी होतं, तर त्या ब्रेक होतात, ते यायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे जडपणा जाणवतो. त्याला काही लोक डोके दुखी असं पण म्हणतात, पण ते फार शॉर्ट टर्म आहे. त्याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही. लॉंग टर्म साईड इफेक्ट सुद्धा काही नाही या सर्जरीमध्ये.
एक साधंच उदाहरण मला द्यावं असं वाटतं यामध्ये की सलमान खान पासून हर्षा भोगले किंवा अक्षय कुमार पासून सौरभ गांगुली सगळ्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलेलं आहे. तर हे तर एक लेवलचे लोक आहेत की जे लोकांना पैशांची गरज नाही किंवा बाकीचा काही इश्यू नाही, त्या लोकांनी सुद्धा हा ऑप्शन यूज केलेला आहे. याचा अर्थ त्यांनी विचार करून यूज केलेला आहे की याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहेत लॉंग टर्म मध्ये, राईट. सो दॅट मी म्हणेल की याच्यामध्ये खरंच कुठला प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हिजिट करा सेंटरला, डॉक्टरांशी चेक करा, खरंच पेशंटचे रिव्ह्यू जाणून घ्या, ऍक्च्युली ज्यांच्या पेशंटनी ऑपरेशन केले त्या सेंटरमधनं, आणि नंतर ऑप्शन चॉईस करा. असं घाई करण्यासारखं काही नाही. तुम्ही वेळ घेऊ शकता, इमर्जन्सी मध्ये काहीच नाही. छानपणे विचार करा आणि नंतर करा. नक्कीच सर, माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला, हेअर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर नैसर्गिक लुक येणं किंवा एक नॅचरल लुक जो म्हणतो आपण, त्याला किती कालावधी लागतो? ओके, खूप छान प्रश्न विचारलाय. बऱ्याच लोकांना असं वाटतं हेअर ट्रान्सप्लांट आज झालं की उद्या मला नॅचरल लुक येईल, असं नसतं. केस आपण जे लावतो ते मुळापासून लावतो, पूर्ण अख्खा केस नाही लावतो, छोटे छोटे केस लावतोय, मुळं लावतोय बेसिकली. आपण जर टकला केल्यानंतर मोठे केस दिसायला साधारण 3 ते 4 महिने लागतात, राईट. तर याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस मुळं आपण लावतो त्याच्यानंतर ते काही दिवसानंतर त्यांची जी केस वाढ होते ती शेड होतात आणि मुळं तिथेच राहतात. त्याच्यामुळे साधारणतः एकदा केस गळून गेल्यानंतर 3 ते 4 महिने लागतात. तर शेडिंग फेज साधारणतः 1.5 ते 2 महिने असते आणि नंतर येणारे केस परत 3 ते 4 महिने लागतात. ते साधारण 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागतो, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यानंतर आपल्याला कोमिंग करू शकता किंवा तुम्ही स्टाईल करू शकता किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने केस लुक तुम्ही ठेवू शकता. एक 6 to 7 months मध्ये एक छान लुक येतो. नक्कीच सर, थँक्यू सो मच, तुम्ही या शो मध्ये आलात. आम्हाला आजच्या तरुणाईला जी सगळ्यात जास्त त्रास देणारी समस्या आहे त्यावर तुम्ही अत्यंत सोपे उपाय सांगितलेत. अशाच स्टार डॉक्टर्सची आपण स्टार चर्चा करणार आहोत, तर त्यासाठी पाहत राहा स्टार सिटी.